दिल्ली ते मुंबई या कार्यक्रमात आपलं स्वागत। देशभरात आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा झाला। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महाराष्ट्रातील विविध संस्थांनी कार्यालय प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावत प्रजासत्ताक दिन साजरा केला। विविध क्षेत्रात बजावलेली उत्कृष्ट सेवा आणि कार्याबद्दल 2025 साठीचे भारताचे सर्वोत्तम नागरी पुरस्कार असलेले पद्म पुरस्कार जाहीर झालेत। पद्मभूषण विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 3 तर पद्मश्री विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे। आज मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण सारणीने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील परिवर्तन आणि सक्षमीकरणामध्ये फलोत्पादन तसंच शेतकरी उत्पादक संस्थांच्या योगदानाची पोचपावती दिली आहे। सर्वेक्षणाचे निष्कर्ष राष्ट्रीय सकल मूल्य संवर्धनामध्ये राज्याच्या सेवा क्षेत्राचा मोठा वाटा देखील दर्शवतात। पुण्यात GBS आजारासंदर्भात सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापनात राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय बहुशाखीय पथक महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आलं। स्वीप उपक्रमांतर्गत राबवलेल्या उल्लेखनीय मतदार जागृतीपर अभियानासाठी केंद्रीय संचार ब्युरोचा महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाद्वारे पुण्यात 29 आणि 30 जानेवारी रोजी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सांख्यिकी दिशानिर्देशासाठी तांत्रिक समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं।